मराठा आरक्षणाकरिता उमरग्यात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास उमरगा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे। या उपोषणात सकल मराठा समाजातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे। मराठा आरक्षणाकरिता मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे 17 दिवस आमरण उपोषण केले होते। शासनाच्या वतीने 1 महिन्यात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे स्पष्ट केल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेऊन सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता। दिलेल्या वेळेत सरकारने आरक्षण न दिल्यामुळे पुन्हा जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। या साखळी उपोषणात उमरगा तालुक्यातील प्रत्येक दिवशी विभागवाईज 5 गावांतील मराठा समाज बांधव साखळी उपोषणात आपला सहभाग नोंदविणार आहेत। किरण गायकवाड, अण्णासाहेब पवार, मनोज जाधव, दिलीप बिराजदार, मंगेश भोसले यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी उमरगा शहराच्या वतीने पुढाकार घेतला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता मनसे नेत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहूराज माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। गरजवंत मराठ्यांच्या या लढ्याला उमरगा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। आज या सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित असलेल्या उमरगा तालुक्याच्या साखळी उपोषणाच्या समर्थनात आम्ही एक समाज भगिनी म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत। आपण पाहतोय अनेक वर्षापासून, जवळपास अनेक दशकापासून मराठा समाजाचा हा लढा, आंदोलन आरक्षणासाठीचा लढा हा कायम चालू असूनही अजूनपर्यंत शासनाला जाग आलेली नाही आणि अनेक क्रांती मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, मराठा समाज अनेकदा पेटून उठलेला आहे। आजही शिवश्री जरांगे पाटील आमचे बंधू यांच्या सहकार्यानं किंवा यांच्या पुढाकारानं आज संपूर्ण मराठा समाज, कोट्यावधी मराठे आज रस्त्यावरती अगदी अक्षरशः उतरलेले आहेत। तरीही शासन अजून झोपेतच आहे। तर या झोपलेल्या शासनाला जाग येण्यासाठी आणि आम्हाला मराठा समाजाला आमच्या हक्काचं मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी जे हे उपोषणाचा मार्ग आम्ही निवडलेला आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। आमच्या सगळ्यात मोठी हानी विद्यार्थ्यांची आणि शेतकरी बांधवांची झालेली आहे आणि या आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांचा, या समाजाचा उत्कर्ष व्हावा, रसातळाला चाललेला हा समाज एका प्रगतीच्या मार्गावर यावा, त्यासाठी आम्हाला आरक्षण मिळणं ही खरी काळाची गरज आहे आणि ते आरक्षण आम्ही या शांततेच्या मार्गातूनच मिळवणार आहोत आणि ते घेतल्याशिवाय हा सकल मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। त्यासाठी शासनानं आमची ही भूमिका लक्षात घेऊन आमच्या आरक्षणाच्या लढ्याला आम्हाला यश द्यावं, आमची मागणी मान्य करावी, ही एक समाज भगिनी म्हणून या ठिकाणी माझी शासनाकडे ही नम्र विनंती आहे। आज मराठा समाज जागृत झालेला आहे। इतके दिवस आम्हाला झोपलेला मराठा समाज असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं, परंतु आम्ही झोपलेले नाही, पूर्वीपासून जागे आहोत। आतापर्यंत आमची एक घोषणा होती, 1 मराठा लाख मराठा, पण आता तशी आमची घोषणा राहिलेली नाही। यापुढे आमची घोषणा अशी झालेली आहे, 1 मराठा कोटी मराठा। सर्व समाज बांधवाच्या वतीनं आज उमरगा इथं आमचे समाज बांधव 5 जण उपोषणाला बसलेत आणि आम्ही आजच्यापासून, आज सकाळी 9 वाजल्यापासून साखळी उपोषण चालू केलेलं आहे। उमरगा येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत 5 समाज बांधव, संध्याकाळी 9 ते सकाळी 9 पर्यंत असे 5 समाज बांधव आमचे राहणार आहेत। या पुढच्या काळात आमच्या भगिनी सुद्धा येऊन याला पाठिंबा देत आहेत आणि पाठिंबा देत असताना त्यांनी सुद्धा उपोषणाला बसायची तयारी केली आहे। याकरता आता आम्ही लेचेपेचे मराठा राहिलेले नाही। आम्ही सर्वजण खंबीरपणाने, आता कोणी आम्ही समोरचा कोण आहे आम्ही पाहणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। नमस्कार, मी शाहूराज लक्ष्मणराव माने, एक मराठा समाजाचा पाईक म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे मराठा समाजाप्रती कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नाहीत आणि अशा प्रकारे जर सकल मराठा समाजाचा जर अपमान होत असेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून इतकं मोठं आंदोलन होत असताना एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून जर आपण कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नसाल तर आपल्या पक्षामध्ये पदावर काम करायची एक मराठा समाज म्हणून मला कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आणि म्हणून मी माझ्या मराठा समाजाची
आस्था दाखविण्यासाठी माझ्या मराठा समाजासाठी मी आज आपल्या पक्षाचा राजीनामा या ठिकाणी देत आहे आणि तशा प्रकारचं पत्र मी या ठिकाणी टाईप करून दिलेलं आहे आणि आज या सकल मराठा समाज उमरगा तालुक्याच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये आमचा सक्रिय सहभाग नोंदवत आहे. जय जिजाऊ. आज 25 तारीख साखळी उपोषणाला उमरगा तालुक्यामध्ये सुरुवात झालेली आहे. ही साखळी उपोषण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी आमरण उपोषण बसलेले आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षण 50% आतून ओबीसी मधून सरसगट गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. तो आरक्षण मिळवण्यासाठी हा लढा उभा केलेला आहे. त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सखल उमरगा मराठा समाजाच्या वतीनं आम्ही या उमरगा तहसीलच्या समोर साखळी उपोषण यांच्या पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत.